तर युती का होऊ शकली नाही याचं खापर छत्रपती संभाजीनगरमधल्या नेत्यांनी, शिवसेना भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवरती फोडलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर इतकाच ड्रामा नाशिकमध्ये सुद्धा पाहायला मिळाला। नाशिकमध्ये तर अक्षरशः कहर झाला, कारण इथे एबी फॉर्म घेऊन जात असलेल्या नेत्यांच्या गाडीचा इच्छुकांनी पाठलाग केला। पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले। नाशिकच्या रस्त्यावरतीच तिकीट वाटपाचा थरार पाहायला मिळाला। इच्छुक उमेदवारांनी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदारे यांच्या गाडीचा तासभर पाठलाग केला। त्यावेळी गाडीमध्ये आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे सुद्धा होते। शहराध्यक्ष आणि काही पदाधिकारी एका खासगी फार्म हाऊसवरती थांबले अशी माहिती मिळताच कार्यकर्ते तिथे जाऊन धडकले। मग फार्म हाऊसचं मुख्य गेट बंद असल्याचं पाहून कार्यकर्ते संतप्त झाले। त्यांनी चक्क ते गेट तोडलं आणि आतमध्ये प्रवेश केला। मग सुनील केदारेंसह आमदारांना गरडा घातला गेला। पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाहीये, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाहीये? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र। नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? आता नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे। आणि नाशिकमधल्या सगळ्या राड्याची गिरीश महाजनांनी दखल घेतली आणि ज्यांनी कार्यकर्त्यांना चिथावलं त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा इशाराही दिलाय। तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं। म्हणजे सगळे तिकीट आम्हालाच भेटले पाहिजे असे करता येणार नाही। पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना। आता ते सगळे अपेक्षा या ठिकाणी आहेत, त्यांचं काही कमिटमेंट होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये। म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे आणि खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे। असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। निश्चित या बाबतीमध्ये चौकशीसुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते, या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।